जय सद्गुरू सगळ्यांना. मी आहे स्नेहा. मी माझ्या या चॅनलवर तुमचं स्वागत करीत आहे. आज आपण पाहणार आहोत कोकणी पद्धतीमध्ये घावणी कसे करायचे ते. कोकणी पद्धतीमध्ये घावणी अगदी सोप्या पद्धतीमध्ये करतात. गावच्या ठिकाणी तुम्ही पाहत असाल चुलीवरती भिड्याच्या भांड्यात हे घावणे असे तयार केलेले असतात. चला मग पाहूया आपण कोकणी पद्धतीमध्ये घावणे कसे तयार करायचे ते. सगळ्यात आधी आपण चटणीची तयारी करूया. इथे मी ओलं खोबरं घेतलेलं आहे, अर्धी वाटी इतकं. त्याला कापून त्याच्या कापा केलेल्या आहेत. आता आपण याच्यामध्ये 8 ते 9 अशा मिरच्या घेणार आहात हिरव्या. वरून जिरं टाकणार आहे 2 चमचे. आता आपण लसणाच्या 5 ते 6 असे तुकडे टाकणार आहोत. थोडीफार कोथिंबीर घेतली आहे. आणि वरून आता चवीनुसार आपण मीठ टाकणार आहोत. गावच्या पद्धतीमध्ये वाटण हे नेहमी पाट्यावर वाटलं जातं. आता सगळ्यांकडे मिक्सर आला आहे, मिक्सरमध्ये वाटलं जातं. गावी पण मेन म्हणजे पाट्यावरती हे चटणी वाटतात. खूप अतिशय उत्तम लागते ही चटणी. तुम्ही पाहू शकता ही आपली चटणी अशी वाटून झालेली आहे. आता आपण पुढची तयारी करूया. इथे मी 1.5 कप इतकं तांदूळ घेतलेलं आहे. त्याला भिजत ठेवलेलं आहे रात्रभर. आता आपण याचं पाणी काढून त्याला मिक्सरमध्ये वाटून घेऊया. तुम्ही पाहू शकता हे असे रात्रभर भिजत ठेवलेले तांदूळ आहेत. जर तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही 4 ते 5 तास याला भिजून ठेवू शकता. जर काही जणांना तेही वेळ नसेल तर तुम्ही डायरेक्ट रेडीमेड पिठाचाही करू शकतो. पण ते रेडीमेड पीठ हे आपल्याला धुवून त्याला सुकून मग नंतर त्याचे दळण द्यायचं असतं. तसं पीठ आपल्याला घावण्यासाठी घ्यायचं आहे. हे तुम्ही पाहू शकता मी इथे पाणी काढलेलं आहे. आता आपल्याला ह्या तांदळाची पेस्ट करून घ्यायची आहे. पेस्ट ही आपण आधी मिक्सरला लावूया तर ती जाडसर वाटायची आणि मग नंतर प्रमाणात पाणी टाकून आपल्याला याची बारीक पेस्ट करायची. तुम्ही पाहू शकता हे आपण आता वाटायला घेणार आहोत. आपल्याला एकदमही जसं डोश्याचा बॅटर असतो त्याला आपण एकदम मऊसर असं बॅटर करतो ह्या प्रमाणात आपल्याला करायचं नाही. थोडंसं जाडसर ठेवायचं आहे. घावणे ही थोडंसं जाडसर असल्यावरच चांगले बनतात. पण तुम्ही पाहू शकता इथे अगदी स्मूथ नाही आहे, थोडंसं आपल्याला जाडसर ठेवायचं आहे. इथे आपले घावण्याचं पीठ हे रेडी झालेलं आहे. याच्यात आपण आता 1 वाटी एवढं पाणी टाकणार आहोत. पाणी हे आपल्याला लागेल तेवढंच टाकायचं आहे. आपल्याला हे बॅटर एकदम पाण्यासारखं पातळ करायचं आहे, जास्त घट्ट नाही त्याला करायचं आहे. इथे मी 1 वाटी इतकं पाणी घेतलेलं आहे. जर लागलंच तर आपण आता वरून थोडं टाकूया. तुम्ही पाहू शकता इथे. आता आपण ह्याच्यामध्ये अजून आपल्याला ह्याच्यात पाणी लागणार आहे कारण हे घट्टच दिसतंय. अजून आपण थोडंसं पाणी टाकूया याच्यामध्ये. इतपत आपल्याला हे एवढं पातळ करायचं आहे म्हणजे आपल्याला पॅन म्हणा या आपला भिड्याचा तवा म्हणा त्याच्यामध्ये टाकल्या असे त्याच्यामध्ये बबल्स यायला हवेत. हे मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. इथे आपले घावण्याचं पीठ हे रेडी झालेलं आहे. आपल्याकडे जर भिड नसेल तर आपण नॉनस्टिकी पॅनवर करू शकतो. पण मी इथे नॉनस्टिकी पॅनच घेतलेला आहे. इथे मी ह्या पद्धतीत असा कांदा कापलेला आहे आणि ह्या पॅनला आपल्याला तेल लावायचं आहे. तेल लावूनच आपलं हे घावणं खूप छान असं रेडी होतं. पण ह्या नॉनस्टिकी पॅनला आपल्याला तेल लावलं नाही तरी चालेल. पण आपल्याला खालचा जो भाग आहे घावण्याचा त्याला आपल्याला तेल लावूनच काढायचं आहे, पलटी करायचं आहे त्याला.
तुम्ही पाहू शकता तुम्ही इथे कसं आपली जाळी पडलेली आहे घावण्याला, बबल सुटलेले आहे. आपल्याला हे घावणे टाकताना गॅस हा नेहमी थोडासा फास्ट ठेवायचा आहे. अगदी जास्त फास्ट ठेवायचं नाही आहे का टाकल्या आपली जाळी ही घावण्याला पडायला पाहिजे. इथे आपले घावणे आपण टाकलेले. आता 2 ते 3 मिनटं फक्त वाफेला शिजूया त्याला. इथे आपलं घावणे हे 2 ते 3 मिनटामध्ये थोडंसं शिजलेलं आहे. आता आपण ह्याला पलटी करायची. एक साईड आपली पूर्णपणे ही शिजलेली आहे. आता आपल्याला ह्याला पलटी करायचं आहे. तुम्ही पाहू शकता अलगद ही अशी सुटलेला आहे कढायाचा. नॉनस्टिकी पॅनचा हा एकच असा फायदा असतो का हा पटकन खालून सुटतो. आणि मी हा असा नॉनस्टिकी पॅन ह्याच्यासाठी घेतला आहे का तो जास्त मोठा बनणार नाही आणि मीडियम साईजचा बनेल. आपण नॉनस्टिकी पॅन हा डोश्याचा पण वापरू शकतो, पण डोश्याचा जो मधला भाग असतो तो उथळ असतो, साईडचा भाग असतो हा पसरट असतो. त्याच्यामुळे आपण जे घावणे सोडतो ते मधल्या साईडला न राहता साईडला जाऊन जास्त जाडसर असं घावणं डोश्याच्या पॅनला तयार होतं. म्हणून मी हा असा पॅन घेतला आहे ज्याच्यामध्ये एकदम पसरट आणि लेवल अशी घावणे बनतात व्यवस्थित अशी. तुम्ही पाहू शकता जसं आपण भिड्याच्या भांड्यामध्ये करू शकतो. उत्तम असे आपले घावणे तयार झालेले आहेत. इथे मी एक जाळी घेतलेली आहे. या जाळीवरती आपल्याला हे घावणे ठेवायचे, नाही तर आपण प्लेटीमध्ये जर ठेवलं तर आपले हे चिटकू शकतात. टोपली टाईपमध्ये पण आपल्याला मिळतं असं, त्या टोपल्यांमध्ये पण तुम्ही ठेवलात तरी उत्तम आहे आपली त्या घावण्याची वाफ जाण्यासाठी. इथे आपण हा दुसरं घावणं तयार करणार आहोत. अशाच पद्धतीत आपण सगळे घावणे तयार करणार आहोत. माझ्याकडे हे भिड्याचं भांडं होतं, पण ते भिड्याच्या भांड्याला सारखं त्याला गंज लागायचं. कारण आपलं काम झालं तर आपण त्याला तेल लावून एका साईडला पिशवीत मी लावून ठेवायची त्याला. मग कालांतराने ते जंग खाऊन वापरणं म्हणजे कमी झालं तर ते खराब व्हायला लागलं. पण ते माझं भिड्याचं भांडं खूप छान होतं, जे गावावरून आणलेलं मी. आता मला भिड्याचं भांडं घ्यायचं आहे गावी गेलं तर. गावचे जे भिड्याचे भांडे असतात ते खूप छान असतात. आपल्या इथेही मिळतात असे, पण ते लवकर खराब होतात. गावचे जे असतात ना, गावची ती भांडी खूपच छान असतात. इथे आपला हा दुसरा घावणे आपण ठेवले 2 ते 3 मिनटं वाफेवरती. दुसरं घावणं आपण काढलं. अशाच पद्धतीत आपण सगळेच घावणे काढणार आहोत. तुम्ही करून पहा घावणे, खूपच छान असे घराच्या घरी बनून तयार होतात. उत्तमरित्या अशा अगदी झटपट होणारी अशी रेसिपी आहे. करून पहा घावण्याची रेसिपी कोकणी पद्धतीमध्ये. खूप छान आणि खायला पण स्वादिष्ट लागते. माझी जर रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा. जय सद्गुरू सगळ्यांना.